केले जात आणि मी यानं नाही तर त्यानं तरी बरं वाटेल असं वाटून प्रत्येक उपचारापुढे मी आपली लाचार होत राहिली. शेवटी संकटात सापडलेल्या आजारी व्यक्तीला औषधांच्या बरोबर मानसोपचार, देवाधर्माचे विधी, देवदेवस्की यांचा सुद्धा आधार वाटू लागतो ना. कारण गाडी बुडत असते, बुडत्याला गाडीचा आधार. तसंच काहीच. अग्निकर्मामध्ये तर दुखऱ्या भागावर 50-60 ठिकाणी चांदीच्या तापलेल्या शलाकाने चटके दिले जातात. बर. आता तशा प्रसूती वेदना 2दा मी सहन केल्यात. त्यापुढे मला वाटलं हा काय आता अर्धा पाऊण तास तर त्या सहन करायच्या. मग तुम्ही ते घेतलं? हो. माय गॉड. बर. आता बघा ना, शेवटी शल्यकर्म म्हणजे सर्जरीत सुद्धा क्लोरोफॉर्मचा परिणाम संपला की वेदना थोड्याफार सहन कराव्याच लागतात. बरोबर. शिवाय ऑपरेशन एवढे पैसे घालवून यशस्वी होईलच याची खात्री नाही. या खात्रीतून त्यातल्या त्यात हा उपाय पायावर करून घेतला. हे सगळं अग्निकर्म हा उपाय, ऑपरेशन नको म्हणून. मला फारसा उपयोग झाला नाही, पण पायाची पोझिशन थोडीशी सुधारल्यासारखी वाटली. अगदीच तिरका पाय पडत होता, थोडा बऱ्यापैकी सरळ पडायला. या वयात जरा सरळ पडायला. पण हे काय कमी आहे की या वयात पाय वाकडा पडत नाहीये. पडायला लागला होता, मागे आला. म्हणजे त्या अग्निकर्मवाल्याला असे चटके मिळाले ना, जरी मानसिक चटके मिळाले नाही तरी असे मिळाले. अच्छा. आता अजून माझ्याकडे बरेच उपाय कातरणांच्या स्वरूपात एका पिशवीमध्ये बंदिस्त आहे. मॉर्निंग वॉकर, लेग मसाजर, बॅक मसाजर यांची बिग ऑफरवाली चौकोनी कात्रणे आजच ऑर्डर नोंदवावाली. अच्छा. ती का बरं ठेवता तुम्ही बाय द वे? केव्हा तरी उपयोग होईल ना त्याचा. म्हणजे तुम्ही सगळे अशी ऑफर स्वीकारू शकता? हो, अशा सोडलेलं नाही. गल्लीतल्या एका बाईनं ॲक्युपंक्चरचा उपाय गुडघ्यासाठी डॉक्टरांच्या फोन नंबर सकट माझ्याकडे संक्रमित केलाय. बर. दुसऱ्या एका मैत्रिणीनं स्नेहन, स्वेदन, बस्ती, चूर्णे, पंचकर्म, डिंक, नाचणी वगैरेतून जाणारा मार्ग प्रेमानं आणि विश्वासानं निर्देशित केलाय. परवा अजून एक विविध चिकित्सा नावाच्या कात्रणानं माझं मन विद्ध केलंय. का बरं? हो, उपाय शोधते मी अजून. शोधात सापडलेले ते रत्न आहे. हा. बर. त्याआधी 2 दिवसापूर्वी कोल्हापूरच्या एका डॉक्टरांनी लेझर का प्लेझर नावाचा मार्ग प्रकाशित केला. लेझरला प्लेझर असतं बरं का? हो ना. म्हणजे सर्जरीपेक्षा लेझरला नक्की प्लेझर. अर्थात ते या बाबतीत कितपत उपयोगी आहे मला माहिती नाही. सोलापूरच्या डॉक्टर साहेबांनी इलेझोरा या शस्त्रक्रियेची लालूच दाखवली. बर. शिवाय गॅस्ट्रिक बायपास आणि नी रिप्लेसमेंट वाल्यांनी माझ्या मनाचा एक कप्पा काबीज केलाय. अच्छा. आता पर्यायी उपचार पद्धतीमध्ये रेकी, हिप्नॉटिझम वगैरे इलाजी मनाला मोहिनी घालता येतच. हो, त्यांच्याकडे ती ताकद अफाट असते. मात्र आणखी एक न्यूरोथेरपी नावाचा एक उपचार वाचनात आला. त्याच्यात म्हणे आता आपल्या वैद्यकीय मंडळींचं कौशल्य हातात आणि मेंदूत असतं. बरोबर. तर ह्या थेरपीवाल्यांचं कौशल्य त्यांच्या पायात असतं म्हणे. हे म्हणजे भविष्य सांगणाऱ्या माणसासारखंच झालं. तुम्ही हात दिलात आणि त्यानं पाय दिला तसंच. बरं. तर म्हणजे काय, तर जो दुखरे भाग असतात ते पायानी ट्रीट करतात, आपल्या नाही, त्यांच्या पायाच्या. बरं. आता आणखी म्हणजे एक मसाज थेरपी. तर त्याच्यामध्ये ते कसं विशिष्ट बिंदू आणि शिरा धरून ते मर्दन करतात. तर माझ्यासारख्या कोमल अंगीला तो असला मर्दानी उपचार माझ्या कशा काय अंगी लागणार? शब्द छल करताय. तुमचा छळ होत नाहीये ना? नाही, मला असं वाटतं की श्रोते सुद्धा एन्जॉय करत असतील. छळ नक्की होत नसावा. शेवटी आपल्याला कुठल्या मार्गाने जाणं नशिबात असेल तशीच आपल्याला बुद्धी होईल. बरोबर. असा विचार आता मी नक्की केलाय. बुद्धी अजून व्हायची आहे. अच्छा. तर एवढी बुद्धी झाली की कुठला नाही कुठला एक मार्ग मात्र घ्यायचा. अच्छा. तर आता फळाची आशा न करता निष्काम कर्मयोगाचा अवलंब करून प्रयत्न करत राहायचं असं तुम्ही ठरवलं. अच्छा. ईश्वर इच्छा बली असी असं म्हणून वरील सगळ्या विचारांचा मी बळी दिला. अच्छा. पाय बरे होतील तेव्हा होतील असा अंतिम निष्कर्ष काढून
ईश्वर चरणी शरण जाण्याचा उपाय नाईलाजाने स्वीकारलाय. आता ती मगाशी सुरुवातीला म्हटलं होतं ना, ती आयुष्य रेषेला समांतर रेषा मला आता कुठल्या वाटेकडून घेऊन जातीये याची वाट बघतीये मी. अच्छा. का माझी पारच वाट लागतीये कोण जाणे. नाही नाही, असं होणं शक्यच नाही. श्रोते हो, गुडघ्यातलं दुखणं, पाठीचं दुखणं, हे मनाचं दुखणं न बनवता त्याच्यातून तुम्हाला आनंद देणं ही किती कठीण गोष्ट आहे हे तुमच्या लक्षात येते का? आणि ते किती सहजपणाने सुजाताताईंनी केलं हे आत्ताच आपण पाहिलेलं आहे. तर मस्तपैकी त्यांना एक सलामी देऊया या छान गाण्यात. 90.4 Green FM, Green Green Evergreen. 90.4 Green FM, Green Green Evergreen. सुनो ग्रीन और तुम रहो Evergreen. 90.4 Green FM, Evergreen. सुजाताताई, का मस्त लेख ऐकवलात तुम्ही. मला असं वाटतं की तुमच्याकडे जर अजून काही लिखाण असेल तर ते आपण श्रोत्यांना ऐकवूया ना. आहे का, काही आणलेत का तुम्ही? एक छोटस पिल्लू आहे. आहे का? हा. ते पिल्लाचं वय किती? कालचंच आहे पिल्लू हे. अच्छा. बर मी काय म्हणते, काय नाव दिलंय त्याला? हो, मगाच्या ह्याला मी सांगितलं का, मगाच्याला हो. नाव द्यायचंय म्हणून. अरे मगाच्या याचं बारसं करायचं राहिलंच की. ते आपण ना या साहित्य रंगाच्या शेवटी डिक्लेअर ओके, करूया. ओके, हं? चालेल. तोपर्यंत आता याचं नाव दिलंय या दुसऱ्या. हा, याला दिलंय मी नाव. कुठलं? पहिलं वैलं. अगो बाई, पहिलं वहिलं का? हे दुसऱ्यांदा जाणार पण आपल्या साहित्य रंगामध्ये. हो. पण अर्थात आम्ही पहिल्यांदाच ऐकणार म्हणा. पहिलं वहिलं करूया सुरुवात. चला. लेके पहला पहला प्यार भर के आंखों में खुमार. लेके पहला पहला प्यार भर के आंखों में खुमार, जादू नगरी से आया है कोई जादूगर. वा, मस्त. मलाही गायला मिळालं हो आमच्या FM वर तुमच्यामुळे. आणि असं काही गुज इथं सांगायचं मला धाडस होत नाहीये. पहिला पहिला प्यारवालं. का बरं, सांगा ना. अहो, तसं काही झालेलंच नाहीये गंमत. मग तुम्हाला हे का बरं सुचलं? उगीच एक सुरुवात म्हणे गाण्याने करावी म्हणून केली का? तुम्ही चेतनामयच गायलात. आणि तुम्ही पण छान गायलात. हा, थँक्यू. अगदी सुजाण असल्यासारखे गायला सुजाताताई. देखल्या देवा. नाही देखल्या नाही, देवाला दंडवत, देखल्या नाही. चला. तर हे काही गुज मला सांगायचं धाडस होत नाहीये. कोणतं गुज बरं? हे हो, पहिला पहिला प्यारवालं. का बरं? अहो, तसं काही खरं म्हणजे चालेलच नाहीये. बस मग का? सांगणार काय? म्हणजे तुमचं कल्पना विश्व आहे हे हा. तर. आता बघा, एका नवरीच्या हातून संसाराच्या पहिल्याच दिवशी कब्बशांचा सेट हातातून पडून फुटला. बरं का? शाबास. तर नवरोजी काय करतील, रागवतील ना. लग्नाच्या पहिल्याच दिवशी. हो, अगदी. मला नाही वाटत रागवतील. हा, बरोबर. तर नवरा काय म्हणाला माहिती का, हसत हसत, हं. डिझाईन आवडलं नाही वाटतं बाईसाहेबांना. अच्छा. पण असलाही काही किस्सा नाही माझ्याकडे सांगायला पहिला वेळेला. म्हणजे याचा अर्थ श्रोते हो, या काहीतरी बरंच ऐकवणार आहेत बरं का आपल्याला. म्हणजे कारण यांची झाकली मूठ 2.25 लाखाची. तर चला. तर आता हे सगळं संसार मी बरेच पुढे गेल्यावरचा टप्पा आहे माझा हा. बर. म्हणजे पहिल्या नातीनं. हा. अरे वा. म्हणजे आजीचं मनोगत आहे. हा. वा वा वा. तो जो पहिला शब्द तिने लिहिला म्हणण्यापेक्षा तिने आदर्श शब्दाचं ड्रॉइंग काढून दाखवलं. बर. आणि ते सुद्धा वयाच्या 3ऱ्या-4थ्या वर्षी. म्हणजे लिहिला असं म्हणताच येत नाही ना. हा, बरोबर. तर ड्रॉइंगच दिसतं ते लहान मुलाचं. चित्र तिनं वहीवर काढलं आदर्श शब्दाचं. बर. तिला काही अक्षरं माहित नव्हती अजून, पण कॅलेंडरचा आदर्श शब्द तिनं ड्रॉइंग पेपरवर रेखाटला होता. बर. काय धन्य वाटलं म्हणून सांगू की नातीनं पहिला शब्द आदर्श म्हणून आदर्श लिहिला. घेतला. क्या बात. म्हणजे आता आदर्श घालून दिला तिने आदर्श थोडक्यात. हा. कदाचित पुढे होईल तशी ती. आपण नक्की. अशी अहो, ती तुमची नात आहे, व्हायलाच हवी. नाही देवा. आणि दुसऱ्या पहिल्या नातीचा, आता तुम्ही म्हणाल हे आणि काय पहिल्या वहिली पुन्हा नात. तर ती मगाची मुलीची मुलगी होती हो. अच्छा, आता आदर्शवाली. मुलाची मुलगी आहे. बरं. आता मुलाची मुलगी. बर. तर तिचा जो ज्युनियर KG मधला पहिला दिवस होता तो अगदी कथनीय आहे. हो का? अरे वा, ऐकायला मस्त वाटेल. सांगा की. श्रवणीय आहे म्हणूया आपण आता. आम्हाला श्रवणीय, तुम्हाला कथनीय.